ऐक आज आपल्या कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. 3 दिवस झाले अन्नाचा कण नाही, त्यामुळे निश्चितच तब्येत तर खालावणारच आहे, त्यात शंका नाही. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सांगतो, माझी तब्येत किती खालावली तर शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आणि सरकारला कदाचित माझा बळी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल किंवा माझ्यासारखे चळवळीत लढणारे कार्यकर्ते संपवायचे असतील तरी काही हरकत नाही. आमच्या रक्ताचा नैवेद्य सुद्धा आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. काल रात्री काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून घटना झाल्या. शेतकऱ्यांचा संयम तुटत चाललेला आहे. मला सकाळी मीडियातून कळलं, काही ठिकाणी बसेसची जाळपोळ झाली, काही ठिकाणी शासकीय कार्यालय खामगावमध्ये पेटवण्याचा प्रयत्न झाला, कुठे रस्त्यावर हायवेवर टायर जाळून लोकांनी निषेध केला. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की शांततेच्या मार्गाने आणि अत्यंत संयमानं हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे. कुठेही कायदा हातात घेऊन आंदोलनाला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या हातून होता कामा नये. कारण पोलिसांना आणि सरकारला हेच पाहिजे की आपल्या हातून चुका होत राहिल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगेन की संयम तुटू देऊ नका. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं, पण त्यांनी संयम ढळू दिला नाही पंजाबच्या शेतकऱ्यांनी. त्यामुळे आपला तर तिसराच दिवस आहे. किती दिवस बसायची वेळ आली तर मी बसतो तुमच्यासाठी, फक्त तुमची भरभक्कम साथ पाहिजे. तुम्ही शांततेनं आणि लोकशाही मार्गाने आंदोलनं करावीत असं माझी तुम्हाला विनंती आहे. काल दिवसभर महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली. कुठे JRची होळी झाली, कुठे मोर्चे निघाले, कुठे ट्रॅक्टर मोर्चे निघाले, कुठे भीक मागवा आंदोलन झालं. एका शेतकरी पुत्रानं तर स्वतःची गाडीच जाळून टाकली. स्वतःचं नुकसान आंदोलनामध्ये करू नका अशी माझी शेतकरी पुत्रांना विनंती आहे. मला माहित आहे तुमचा संयम तुटायची वेळ आलेली आहे, सहन करण्याची शक्ती संपलेली आहे. पण थोडी कळ मारा, आपण शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ. पण आंदोलन सुरूच ठेवा, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरा, पण शांततेने उतरा असं माझी तुम्हाला विनंती आहे. आजही महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरतील याचा मला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा मला एकटं पडू देणार नाही. कारण हे आंदोलन मी काही माझ्या स्वार्थासाठी केलेलं नाहीये. हे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुःख हलकं व्हावं, तो शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि पीक विमा मिळावा. DAPचं खत मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूला युरिया मिळत नाहीये, रांगाच्या रांगा लागल्या. 1300ची DAPची बॅग, 1300ची DAPची बॅग ही 2000ला मिळते आहे. बफर स्टॉक झालेला आहे, तो खुला करून मिळत नाहीये. यांनी कर्जमाफी लांबवल्यामुळे नवीन पीक कर्ज मिळत नाही, कारण खाते NPA मध्ये गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी लढायला तुम्हालाच पुढे यावं लागेल. आपली लढाई आपल्याला करावी लागेल, हे लक्षात ठेवा. आज या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी शिवनेरी गडावरून, जुन्नर तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत. मला आनंद वाटला. बुलढाण्यासारख्या अत्यंत रिमोट एरियामध्ये आंदोलन होत असताना, सगळ्यांनी बसून घ्या, आंदोलन होत असताना जुन्नर सारख्या शिवजन्मभूमीतून, शिवनेरी गडावरची शिवजन्मभूमीची माती माझ्या कपाळाला लावण्यासाठी हे सगळे शिवाजी महाराज की जय, शिवजन्मभूमीची माती घेऊन ही सगळी मंडळी आली. त्यांनी ही माती माझ्या कपाळाला लावली. 100% मला छत्रपती शिवाजी महाराज लढायला बळ देणार हा मला विश्वास आहे.
100% विश्वास आहे आणि या शेतकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या लांबून हे सगळे शेतकरी जुन्नरवरून आले